2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार आणि मग ज्याचं समजा OTS मध्ये गेलं ज्याचं 50,000पेक्षा जास्त आज कर्ज थकीत असेल तर त्यांना वरचे पैसे भरावे लागतील आणि 50,000च मदत होणार। आज 2 लाख जर थकीत असेल व्याज धरून तर त्याला 1.5 लाख भरायचे मग 50,000ची कर्जमाफी मिळणार। त्यामुळे ही अट 2019ची काढावी, 50,000ची मर्यादा काढावी, सरसकट 2 लाखाची मदत जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिली गेली होती ती दिली जावी अशी आमची सगळ्यांची आणि शेतकरी संघटनेची पण आणि शेतकरी नेत्यांची पण हीच मागणी आहे। याला जोडून दुसरी मागणी जी आहे जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत सहसा ते 14 ते 15 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी नाही तर प्रोत्साहनपर जी मदत तुम्ही देत आहात ती वाढून 1 लाखापर्यंत करावी आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक अट टाकण्यात आलेली आहे। ती अट काय तर 25, 26 आणि 26, 27 या 2 वर्षामध्ये सुद्धा कर्ज हे थकीत नसावं। आता 26, 27 अजून वर्ष संपलं नाही, जून 2027ला संपणार आहे। म्हणजे सरकार त्या लोकांना सांगते वर्षभर थांबा मग तुमची आम्ही कर्जमाफी करू। 2017 तुम्हाला माहीत असेल की त्यावेळेस महायुतीने एक कर्जमाफी केली होती 35,000 कोटीची, पण शेतकऱ्याच्या हातामध्ये किती हजार कोटी मिळाले तर 18,000 कोटी मिळाले। मग वरचे पैसे गेले कुठं? त्यावेळेस सुद्धा सरकारने अटी टाकल्या होत्या, शेतकऱ्याला कर्जमाफी न देता कुटुंबाला कर्जमाफी दिली होती आणि त्यात दुसरं जे काही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर शेतकऱ्याला 50,000 कर्जमाफी देऊ असं सरकारने सांगितलं। दुर्दैवाने ती कर्जमाफी आतापर्यंत मिळाली नव्हती। अधिवेशनात 2017चे जे रेग्युलर असणारे शेतकरी त्याचे 5,000 कोटी प्रलंबित अधिवेशनात 2दा हा मुद्दा मांडला, आंदोलन केलं आणि पवित्र भूमी पंढरपूरला जेव्हा आम्ही आंदोलनाला बसत होतो तेव्हा या 2 अटी काढाव्यात आणि 17 मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जी अजूनपर्यंत कर्जमाफी मिळाली नाही ती मिळावी रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याची आमची मागणी होती। शेतकरी एकजुटीचा कुठेतरी धास्ती या सरकारने घेतल्यानंतर तिथं ती 17ची जी कर्जमाफी आहे रेग्युलर ती त्यांनी मान्य करून कॅबिनेटमध्ये पास केलं आणि 5,000 कोटीच्या ऐवजी 1400 कोटीचं प्रोव्हिजन तिथं झालेलं आहे। पण मग आम्ही पंढरपूरला जेव्हा बसलो आमची अपेक्षा होती की सरकार कुठेतरी या शेतकऱ्याचा रोष जो वाढत चाललेला आहे तर त्याला कुठेतरी नरमेल आणि आम्ही केलेल्या मागण्या ऐकेल। अनेक शेतकरी मोठे नेते तिथे आले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीने। आणि तिथे आल्यानंतर मग सरकारकडनं महाजन साहेब जे आले होते त्यांनी त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, तो सुद्धा मीडियासमोर दिला। मीडियासमोर मुख्यमंत्री साहेबांशी त्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यात ते बोलत असताना सांगितलं की 22 तारखेच्या आधी तिथं आम्ही तुमच्याबरोबर बैठक करू। आम्ही म्हणलं आमच्याबरोबर बैठक फक्त करू नका कारण हे राजकीय भूमिका आमची नाही आहे, याच्यात आमच्या पक्षातले नेते घ्या, शशिकांत शिंदे साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते घ्या, काँग्रेसचे नेते घ्या आणि त्याच्याचबरोबर राजू शेट्टी साहेबांना घ्या, त्याचबरोबर अजित नवले साहेबांना तुम्ही घ्या, जे बुलढाण्यामध्ये आपले तुपकर भाऊ जे आंदोलनात त्यावेळेस बसले होते त्यांना तुम्ही घ्या, बच्चू कडूंना घ्या आणि इतरही सर्व जे शेतकरी नेते आहेत त्यांना घ्या। आम्हाला यात राजकारण करायचं फक्त मार्ग निघाला पाहिजे। हो बोललं गेलं पण दुर्दैव असं 22पर्यंत कुठे निर्णय झाला नाही, चर्चा सुद्धा झाली नाही, अजूनपर्यंत त्यांच्याकडनं संदेश आलेला नाही। याच्यात राजकारण होऊ नये अशी आमची भूमिका होती। सरकारने त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, आम्ही विश्वास ठेवून आमचं आंदोलन मागे घेतलं, पण 22पर्यंत जर त्यांनी बोलावलंच नसेल, चर्चाच झाली नसेल आणि तसं हे जर पुढे जावं असेल तर हे आम्हाला पटणारं नाही। म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। हे शेतकरी आंदोलन आहे, रोहित पवार फक्त एकट्याचं आंदोलन नाही, सगळ्यांचं आंदोलन आहे। 29 तारखेला मराठवाड्यासाठी एक फार मोठं आंदोलन शेतकरी उभं करणार आहेत। आपल्या मध्ये पण ते जागा कुठली चौकामध्ये सकाळी 10:30 वाजता हजारो शेतकरी तिथे येतील। त्यावेळेस अधिवेशन सुरू झालेलं असेल, तिकडं मुंबईत अधिवेशन असेल आणि इकडं आमचं शेतकरी आंदोलन असणार आहे। त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते येत आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते येत आहेत, शेतकरी नेते येतात, सर्व पक्ष मिळून आणि संघटना मिळून ते आंदोलन तिथं आपण करत आहोत। मोठं आंदोलन असणार आहे, इथं आंदोलन इथं अधिवेशन आणि काही झालं तरी अधिवेशनामध्ये शब्द जोपर्यंत दिला जाईल तोपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरनं उठणार नाही।